राजर्षी शाहू महाराज यांच्या पुरोगामी विचारांच्या जिल्ह्यात कधीही जातीयवादाला थारा मिळाला नाही। या जिल्ह्यात जातीपातीचं राजकारण न करता विकासाच्या राजकारणाला महत्त्व दिलं जातंय, हे नामदार हसन मुश्रीफ यांच्या सततच्या विजयानं दिसून येतंय। जिल्ह्यात मराठा समाजाचं प्राबल्य असूनही नामदार मुश्रीफ हे कायम निवडून येत आहेत, कारण ते सर्व समाजाला बरोबर घेऊन जिल्ह्याचा विकास करत आहेत। त्यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा असं आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलं। जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते गुरुवारी बोलत होते। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील गुरुवारी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते। यावेळी त्यांनी मार्केट यार्ड इथं पक्ष कार्यालयात नामदार अजित पवार प्रणित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांचा जिल्हास्तरीय मेळावा घेतला। त्यामध्ये बोलताना नामदार पाटील यांनी सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका जिंकण्यासाठी सज्ज राहण्याचं आवाहन केलं। त्याचबरोबर जिल्ह्यात पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी नवीन सदस्यांची नोंदणी मोहीम हाती घ्यावी असंही सांगितलं। वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या कार्यपद्धतीची नामदार पाटील यांनी प्रशंसा केली। सर्व जाती धर्माच्या लोकांना हाताशी धरून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याचं व्रत त्यांनी स्वीकारलंय, म्हणूनच ते प्रत्येक निवडणुकीमध्ये विजयी होत आहेत, अशी प्रशंसा नामदार पाटील यांनी केली। राज्यातील सहकार चळवळ बळकट होण्यासाठी सर्व घटक सहकार क्षेत्राला जोडण्याचा आपला मानस असल्याचं नामदार पाटील यांनी स्पष्ट केलं। यावेळी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर, अनिल साळोखे, आदिल फरास यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते।